Hello everyone. We already started the syllabus for second sessional examination. It's your topic number 11, drug dependence. Okay. Up to so far we covered the opiates. Okay. Let's move on to the next part of this particular second topic number 11. Second, that is hallucinations, hallucinogens. Okay. Some groups of drug produces hallucination. Okay. Hallucination म्हणजे काय? एक्सटर्नल आपण एक भ्रम करणं. ओके. की ते समथिंग काय तर आहे किंवा परसेप्शन करणं, ते रिअल तर काही नसतं किंवा फिलिंग तसं असतं, आभास म्हणतो आपण त्याला. ओके. सम ग्रुप्स ऑफ ड्रग प्रोड्युसेस हॅल्युसिनेशन्स. इट इज स्टेट इन विच परसेप्शन ऑफ मॅटर्स विथ नो रियालिटी, म्हणजे खरं असं काहीच नसतं त्यामध्ये. फिलिंग विथ नो एक्सटर्नल कॉज अँड अदर अल्टरेशन ऑफ मूड लाईक इल्युजन. इल्युजन म्हणजे काय? आभास होणे. डिल्युजन म्हणजेच आभास होणे. आयडिएशन म्हणजे नवीन नवीन कल्पना यायला लागतात आपल्याला. आर ऑब्झर्व्ड बाय द इफेक्ट ऑफ सच ड्रग्स. ओके. हॅल्युसिनेशन्स. Other terms are used for hallucinations are psychometric and psychedelics. Okay. It means the action produced are resembling with those observed in natural is psychosis. Example is cannabis drugs. Okay. हे cannabis drug गेल्यानंतर आपल्याला असे टाइपचे फिलिंग्स यायला लागतात. नेक्स्ट आहे psychedelics. माइंड रिव्हिलिंग. द ड्रग कॉजेस मार्क चेंजेस इन परसेप्शन. परसेप्शन म्हणजे आपण जजमेंट तयार करू शकतो. फिलिंग किंवा कन्सेप्ट असं आपण अप्लाय करू शकतो. जजमेंट और मूड. एक्झाम्पल LSD. LSD म्हणजे काय? लिसर्जिक ऍसिड डायथिलामाइड. ओके. स्कोपोलामाइन, केटामाइन अँड हार्मॅलिन. ओके. याचा फुल फॉर्म ही विचारलेला आहे खूप वेळा. व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ LSD? लिसर्जिक ऍसिड डायथिलामाइड. कॅनॅबिस म्हणजे काय बघू आपण. कॅनॅबिस सटाइवा इज ऑब्टेन्ड फ्रॉम हेम्प प्लांट. ओके. हे कोग्निशन झालं असेल तुम्हाला. इट इज available in the forms of hashish or charas, dried exudate obtained from flowering tops, okay, of the hemp plant. Next is ganja, a resinous mass obtained from leaves, okay, of the same product, okay, of the hemp plant. Bhang, active substance obtained from dried leaf flowering shoots, okay. And marijuana, it is an extract of plant or chopped part of plant. Chopped means what? Cut part of the plant. Okay. हे काय types of this particular cannabis plants आहेत. Okay. Hashish or charas, ganja, bhang and marijuana. Okay. Symptoms बघा. It starts within few minutes after consuming the dose. Feeling of drowsiness and floating. Okay. Floating म्हणजे काय? तरंगल्यासारखं वाटतं. Feeling of dancing. Wrong perception of sound, colors, etc. Memory impairment for short duration. Okay. Confusion and incoordination. Psychotic behaviors may occurs. Okay. Psychotic behaviors सुद्धा आपल्याला होऊ शकतं. Treatment बघा. A supported treatment environment is needed. Anti-anxiety and tranquilizers like diazepam are given in the form of to treat such hallucinations patients. Okay. म्हणजे भ्रामक कल्पना म्हणजे जे आपल्याला खरं तर काहीच नसतं त्यामध्ये, पण आपल्याला वाटायला लागतं असं होऊ शकतं किंवा असं असेल, त्याला आपण काय म्हणायचं? हॅल्युसिनेशन्स. ओके. हे कशामुळे होतं? हे सगळ्या ड्रगचं आपल्याला कन्झ्युम केल्यानंतर हे गोष्टी होऊ शकतात. ओके. नेक्स्ट आहे अल्कोहोल. Alcohol is consumed by the community for variety and reasons, either to experience euphoria, okay, anxiety or social ground as a part of living style. Okay. कम्युनिटी लिव्हिंग स्टाईल मध्ये आपण अल्कोहोल कन्झ्युम करतो. समटाइम्स रिझन काय त्याच्यामध्ये? युफोरिया, एन्झायटी और इन सोशल ग्राउंड एज अ पार्ट ऑफ लिव्हिंग स्टाईल. अ क्रोनिक कंझम्पशन ऑफ अल्कोहोल रिझल्ट्स इन इन्क्रीज कॅपॅसिटी टू मेटाबोलाइज इट. A metabolic process declines or stops after a period of time. This results into tolerance and higher concentration of alcohol is needed. Okay. असं काही वर्डिंग्स आहे त्यामध्ये. मेडिकल कॉम्प्लिकेशन काय काय येऊ शकतात बघा या पर्टिक्युलर ड्रग मध्ये. ओके. ड्रग म्हणजे इथं अल्कोहोल आपण जर डेली कन्झ्युम केलं तर काय काय होऊ शकतं बघा. त्याच्यापूर्वी मी तुम्हाला युफोरिया याचं मिनिंग सांगतो.
इथे एक शब्द आला होता युफोरिया. युफोरिया मीन्स व्हॉट? इट इज द एक्सपिरियन्स ऑफ अ प्लेजर और एक्साइटमेंट and intense feeling of well-being and happiness. Certain natural rewards and social activities such as aerobic exercise, laughter, listening to or making music and dancing can induce a state of euphoria. ओके, या युफोरियाचा मिनिंग आहे. ओके, याचा अर्थ काय? एक प्लेजरेबल एक्साइटमेंट वाटायला लागतं, इंटेन्स फिलिंग वाटायला लागतं आपल्याला अल्कोहोल घेतल्यावर. ओके, कळतं? मेडिकल कॉम्प्लिकेशन काय होऊ शकतं बघा. डिक्रीज इन ॲपेटाईट, आपल्याला भूक कमी लागतं. गॅस्ट्रिक डिस्टर्बन्सेस, हेपॅटिक कॉम्प्लिकेशन्स, हायपोग्लायसेमिया, आपलं शुगर लेवल सुद्धा कमी होतं. कन्व्हल्सिव्ह डिसऑर्डर्स होऊ शकतात. विड्रॉल सिम्पटम्स बघा, अचानक आपण दारू बंद केलं किंवा अल्कोहोल घेणं बंद केलं तर काय होतं बघा. द सिम्पटम स्टार्ट्स आफ्टर अबाउट 6 to 8 hours and stopping the dose of alcohol ranging from hangover to delirium. ओके, कळतं? अचानक आपण दारू बंद केलं किंवा अल्कोहोल कन्झम्पशन बंद केलं तर काय होऊ शकतं बघा. इथे एक वर्ड आलाय डेलिव्हरियम. म्हणजे काय? डेलिव्हरियम डेलिव्हरियमचा मिनिंग अर्थ होतो इज अ सिरियस डिस्टर्बन्स इन मेंटल एबिलिटीज. ओके, डेलिव्हरियम म्हणजे काय? इट इज अ सिरियस डिस्टर्बन्स इन मेंटल एबिलिटीज दॅट रिझल्ट्स इन टू कन्फ्यूज टाइप ऑफ थिंकिंग. ओके, कन्फ्यूज झाल्यासारखं वाटतं त्याला. अँड रिड्यूस अवेअरनेस ऑफ एन्व्हायरमेंट. ओके, एन्व्हायरमेंटला सुद्धा आपण विसरून जातो. आफ्टर 6 to 8 hours म्हणजे अल्कोहोल जे हेवी कन्झ्युम करतात जर त्यांनी अचानक बंद केले आणि 6 ते 8 तासानंतर त्यांना काय काय होऊ शकतं बघा. हेडेक होतं, डोके दुखतं, स्वेटिंग, घाम यायला लागतो, टॅकिकार्डिया. ओके, मसल ट्विचिंग अँड इनसोमनिया, झोप लागत नाही. आफ्टर 2 to 3 days डिसओरिएंटेशन, हॅल्युसिनेशन अँड सिझर्स. ओके, एकटेच बडबड करायला लागतात, त्यांना काहीतरी कल्पना यायला लागतात डोक्यात. ओके, ट्रीटमेंट बघा. सेडेटिव्ह लाईक डायझेपम दिलं पाहिजे अशा पेशंटला. डायसल्फिराम इन डोस ऑफ 0.5 milligram पर डे. ओके, थायमिन फॉर न्यूट्रिशनल डिस्टर्बन्सेस, इथं थोडंसं करेक्शन करून घ्या. 0.5 milligram पर डे थायमिन फॉर न्यूट्रिशनल डिस्टर्बन्सेस. ओके, कळतं? नेक्स्ट आहे तुमचं लास्ट पार्ट ऑफ दिस पर्टिक्युलर टॉपिक, CNS स्टिम्युलंट्स लाईक एम्फेटामाइन अँड कोकेन ॲडिक्शन. कोकेन ॲडिक्शन झाल्यानंतर काय केलं पाहिजे बघा. मेडिकल कॉम्प्लिकेशन काय काय होऊ शकतात बघा इन टर्म्स ऑफ कोकेन ॲडमिनिस्ट्रेशन और कोकेन कन्झम्पशन. ओके, पहिलं बघा कॉम्प्लिकेशन काय होऊ शकतं. मेडिकल कॉम्प्लिकेशन, यूज ऑफ एम्फेटामाइन अँड कोकेन बाय स्निफिंग. ओके, स्निफ म्हणजे काय? नाकावाटे आपण ओढून घेणे. ओके, कोकेन ड्रग्ज असतील. may cause irritation to nasal mucous membrane first. Okay, next है septic complication may result from intravenous use of non-sterile preparations. Okay, septic complication सुद्धा होऊ शकतं, सेप्सिस म्हणा. ट्रीटमेंट काय देऊ शकतो बघा आपण अशा पेशंट वरती. CNS स्टिम्युलंट लाईक एम्फेटामाइन घेतलं किंवा जर हेवी डोस मध्ये जर कोकेन ड्रग बाय नेझल रूट जर घेतलं तर काय कॉम्प्लिकेशन होऊ शकतात हे आपण मेडिकल कॉम्प्लिकेशन मध्ये पाहिलंय. याच्यात ट्रीटमेंट काय देऊ शकतो बघा आपण. सायकोथेरपी इज रिकमेंडेड. ओके, सायकोथेरपी म्हणजे काय? ट्रीटमेंट टू द सायकिक पेशंट. ओके, इन टर्म्स ऑफ सायकोलॉजी. ओके, सायकोलॉजी म्हणजे मेंटली जे डिस्टर्ब असतात त्या लोकांना आपण सपोर्टिव्ह ट्रीटमेंट देऊ शकतो. सपोर्टिव्ह ट्रीटमेंट म्हणजे काय? पहिलं जर त्या पेशंटला आपण काय करतो, हॉस्पिटलाइज करतो. ओके, त्याच्यावरती एक एक्सपर्ट टीम बसवतो आपण ज्यामध्ये हे कोकेन ॲडिक्शनचे जे पेशंट हँडल केलेले जे फिजिशियन असतात त्यांच्या अंडर आपण हे ट्रीटमेंट चालू करतो. बोथ सायकोथेरपी एज वेल एज फिजिकल डिपेंडन्स थेरपी. ओके, नेक्स्ट आहे नंबर 2, हॉस्पिटलायझेशन अँड ट्रीटमेंट विथ द ड्रग्स लाईक हॅलोपेरिडॉल अँड डेसिओरामाइन. ओके, हे नावं लक्षात ठेवा, ड्रगचे नावं. हे जर ड्रगचे नावं जर तुम्ही कंपल्सरी ट्रीटमेंट रिलेटेड टू कोकेन ॲडिक्शन पेशंट साठी लिहिलात तर तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळू शकतात. ओके, हे नावं परत मी रिपीट करतो. हॉस्पिटलायझेशन अँड ट्रीटमेंट विथ ड्रग्स लाईक हॅलोपेरिडॉल अँड डेसिओरामाइन. ओके, कळतं? हे कोकेन जर ऍडमिनिस्ट्रेशन केलं बाय नेझल रूट तर हे ड्रग्ज आहेत त्याच्यावरती हेल्पफुल आहेत.
ते की तुम्हाला कोकेन हे ड्रग घेण्यापासून वाचवू शकतात. ठीक आहे, कळतं. एक्झाम मध्ये तुम्हाला क्वेश्चन कसे येतात बघा, ॲज पर बोर्ड सिलेबस. ओके, डिफाइन द फॉलोइंग टर्म्स. ड्रग अब्यूज, ड्रग ॲडिक्शन, ड्रग डिपेंडन्स. ओके, त्याच्यानंतर ड्रग हॅबिच्युएशन आहे. ओके, ड्रग मिसयूज आहे. हे सगळे डेफिनेशन तुम्हाला 2-2 मार्क्स साठी येऊ शकतात. ओके, डिफरन्स बिटवीन ड्रग ॲडिक्शन अँड ड्रग हॅबिच्युएशन हे दोन्ही डिफरन्स बिटवीन जे आहेत सायकोलॉजिकल डिपेंडन्स अँड फिजिकल डिपेंडन्स ॲज वेल ॲज ड्रग ॲडिक्शन अँड ड्रग हॅबिच्युएशन, हे मी 5-5 पॉइंट्स दिलेत विथ देअर एक्झाम्पल्स. ओके, एक्झाम डोंट फॉरगेट टू राईट द एक्झाम्पल्स फॉर दिस बोथ डिफरन्स बिटवीन क्वेश्चन्स. ऑल राईट. त्याच्यानंतर नेक्स्ट कॉमनली विचारणारा क्वेश्चन आहे, राईट द कॉमन ट्रीटमेंट्स ऑफ ड्रग अब्यूज पेशंट. ओके, कॉमन ट्रीटमेंट्स मी तुम्हाला सांगितलेलं आहे. 4 असे कॉमन ट्रीटमेंट्स आहेत बघा, या स्लाइड वरती दिलेलं आहे. हे कॉमन ट्रीटमेंट्स फॉर द ड्रग अब्यूज पेशंट. त्यामध्ये डिटॉक्सिफिकेशन आहे, केअर ऑफ विड्रॉल सिम्पटम्स, रिहॅबिलिटेशन अँड गव्हर्नमेंट सपोर्ट. हे काय तुमचे ट्रीटमेंट फॉर ड्रग अब्यूज पेशंट. ओके, त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे क्वेश्चन विचारतात ते राईट द मेडिकल कॉम्प्लिकेशन्स, विड्रॉल सिम्पटम्स अँड ट्रीटमेंट ऑफ फॉलोइंग. त्यामध्ये ओपिएट्स असतील, कॅनॅबिस असेल, अल्कोहोल असेल आणि CNS स्टिम्युलंट्स किंवा कोकेन ॲडिटिव्ह्स. ओके, हे सुद्धा क्वेश्चन येऊ शकतात. त्यामध्ये जसं तुम्हाला क्वेश्चन विचारलेलं आहे एक्झाम मध्ये तसंच सिक्वेन्स नुसार तुम्हाला आन्सरची सुरुवात करायची आहे. मेडिकल कॉम्प्लिकेशन. ओके, त्याच्यानंतर तुम्हाला सेकंड पॉइंट म्हणून विड्रॉल सिम्पटम्स लिहायचे आहेत आणि थर्ड पॉइंट म्हणून तुम्हाला काय करायचं आहे, ट्रीटमेंट लिहायचे आहेत तुम्हाला. आता मी तुम्हाला हे आतापर्यंत झालेला पार्ट आहे. आपण तुम्हाला मी सांगतो, मी आता अल्कोहोल म्हणजे पहिल्यांदाच अल्कोहोलचं इन्फॉर्मेशन लिहा. ओके, राईट द मेडिकल कॉम्प्लिकेशन्स, विड्रॉल सिम्पटम्स अँड ट्रीटमेंट असं ऑफ अल्कोहोल असं विचारले तर काय केलं पाहिजे तुम्ही, सुरुवातीला अल्कोहोलचं इन्फॉर्मेशन लिहायचं. त्याच्यानंतर मेडिकल कॉम्प्लिकेशन काय काय येऊ शकतात त्याला, म्हणजे मेडिकली तो कुठल्या डिस्टर्बन्सेस मध्ये जाऊ शकतो. ओके, ते त्याचे सगळे रिझन लिहिलं पाहिजे किंवा सिम्पटम्स लिहिलं पाहिजे. त्याच्यानंतर विड्रॉल सिम्पटम्स, अचानक आपण अल्कोहोल बंद केलं तर काय काय होऊ शकतं. ओके, त्याचे टाइम इंटरव्हल्स नुसार जर लिहिला तर वेल अँड गुड. ओके, आणि फायनली तुम्हाला काय करायचं आहे, ट्रीटमेंट लिहायचे त्याच्यावरती. अल्कोहोल जर आपण सडन स्टॉप केलं किंवा आपल्याला स्टॉप करायचंच आहे तर आपल्याला काय ट्रीटमेंट घेतलं पाहिजे. ओके, त्या एक्सपर्ट्सना भेटून तुम्ही हे ट्रीटमेंट घेऊ शकता. ठीक आहे, हा पार्ट तुमचा इथे कम्प्लीट होतो. ठीक आहे, हा तुमचा 11th टॉपिक आहे टोटल. ओके, आउट ऑफ 19. ओके, टोटल तुम्हाला 4 to 8 मार्क्स साठी हा टॉपिक तुम्हाला येतो अॅन्युअल बोर्ड एक्झाम मध्ये. ओके, याच्यावरती लास्ट इयरला तुम्हाला MCQ मध्ये सुद्धा या टॉपिक वरती बरेच क्वेश्चन होते. ओके, म्हणून तुम्ही हा टॉपिक खूप केअरफुली ऑब्झर्व करायचे. मध्ये डेफिनेशन खूप इम्पॉर्टंट आहे. ट्रीटमेंट ऑफ ड्रग अब्यूज हा पॉइंट सुद्धा खूप रेअरली मला विचारण्यात येतं. ओके, पण कॉमनली अब्यूज ड्रग्स ह्याचे क्लासिफिकेशन लक्षात ठेवा. ओके, हे 5 पॉइंट्स आहे त्यामध्ये. त्याच्यानंतर मेडिकल कॉम्प्लिकेशन, विड्रॉल सिम्पटम्स हे सगळ्यांचे करा. ट्रीटमेंट लिहित असताना तुम्ही शक्यतो फार्माकोलॉजिकल अप्रोच आणि सायकोलॉजिकल अप्रोच असा डिस्टिंग्विश करूनच लिहायचं आहे प्रत्येक ड्रगचा. ठीक आहे, कळतं. सिम्पटमचा पार्ट सुद्धा दिलेला आहे त्यांनी. अल्कोहोलचा पार्ट खूप प्रिसाइजली त्यांनी डेमॉन्स्ट्रेट केलेला आहे आणि CNS अँड लाईक एम्फेटामाइन अँड कोकेन ॲडिक्शन त्याच्यावरती सुद्धा एक चांगलं नोट इथे देण्यात आलेलं आहे. ठीक आहे, हे सगळे क्वेश्चन बँक सुद्धा तुम्ही रेफर करा. याच्या पलीकडे काही विचारलं जाणार नाही. ठीक आहे, कळतं. हा पार्ट तुमचा इथे कम्प्लीट होतो. ठीक आहे, हा तुमचा 11 टॉपिक आहे. आपण नेक्स्ट लेक्चरला आपण टॉपिक नंबर 12 स्टार्ट करूया. ठीक आहे, थँक्यू.